नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरतीचा फॉर्म कशा प्रकारे भरला जातोय ऑनलाईन, ते बी तुम्ही घरबसल्या भरू शकता, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती म्हणजे 15 एप्रिल ही लास्ट तारीख आहे फॉर्म भरायची, तर त्याच्या अगोदर फॉर्म भरून घ्या। याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म घरबसल्या भरू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा पोर्टल पाहत असाल की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती हा पोर्टल तुम्ही पाहत असाल मित्रांनो। जर तुम्हाला या पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे तर जी काही तारीख आहे ती लास्ट आहे बघा 15/4/2024, म्हणजे 15 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तर याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो की कशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल पीसी वरून तुम्ही भरू शकता। तर आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि संपूर्ण डिटेल माहिती देत आहोत की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म हा फिल करू शकता। त्याच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो, या पोर्टल वरती यायचं आहे। या पोर्टलची जी काही वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या महाराष्ट्र पोलीसच्या पोर्टल वरती येऊ शकता। इथे आल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो, नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला आता तुमचं युजर नेम आणि पासवर्ड आयडी क्रिएट करायचा आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही इथे बघत असाल की युजर नेम ईमेल आयडी, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ईमेल आयडी टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड एक छोटंसं टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक जो चालू असेल तो निवडायचा आहे। इथे इंग्लिश मध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट मेल आहात की फिमेल हे करायचं आहे। आणि त्याच्यानंतर खाली आहे बघा आधार क्रमांक तुमचा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली आहे छोटासा बॉक्स आहे, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि खाली कॅप्चा देण्यात आलेला आहे बघा, ते कॅप्चा जो काही कॅप्चा आहे तो खालच्या बॉक्स मध्ये टाकून रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे। जशा प्रकारे तुम्ही रजिस्टर वरती क्लिक कराल, तुमच्या ईमेल आयडी वरती एक पासवर्ड आणि आयडी हे क्रिएट झालेलं असेल। एक ईमेल आयडी आणि पासवर्ड क्रिएट झाला की तुम्हाला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे। मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुम्हाला युजर लॉग इनचा हा एक ऑप्शन आहे बघा, युजर लॉग इन इथे बघत असाल, हा युजर लॉग इनचा ऑप्शन आहे। तुम्हाला इथे तुमचा जो काही पासवर्ड आणि युजर नेम आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे बघा। तर इथे बघा मित्रांनो, मी व्यवस्थितपणे माझा जो काही युजर नेम आणि आयडी आहे तो मी टाकून घेत आहे आणि जो काही खाली कॅप्चा देण्यात असेल तो कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून घेतल्यानंतर खाली एक छोटासा कॅप्चा आहे बघा, हा तुम्हाला कॅप्चा दिसत असेल। तो कॅप्चा काय करायचा आहे, खाली जो काही बॉक्स दिलेला आहे बघा, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला बरोबर टाकून घ्यायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। बरोबर कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लगेच 2 मिनिटांमध्ये तुम्ही लॉग इन करू शकता। हे बघा मित्रांनो, आता इथे आपण अशा प्रकारे लॉग इन झालेलो आहोत। लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करायचा ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती यायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून खाली पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा हे दोन ऑप्शन आहेत बघा। तर पदासाठी अर्ज करायच्यावरती क्लिक करायचं आहे। जशा प्रकारे तुम्ही पदासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे इथे ऑप्शन आहेत बघा, वैयक्तिक तपशील आहे, आरक्षण तपशील आहे, संपर्क तपशील आणि इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील। तर आता तुम्हाला काय करायचं बघा, स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये इथे टाकून घ्यायचं आहे। सर्वप्रथम तुमचं नाव इथे टाकायचं आहे, त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली देवनागरीमध्ये मराठीमध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये वरती टाकून घेतल्यानंतर खाली मराठीमध्ये टाकून घ्यायचं नाव, वडिलांचे नाव टाकायचे, स्वतःचे नाव टाकायचे, आडनाव टाकायचे आणि आईचे नाव टाकायचे। त्याच्यानंतर पद, कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बॅट्समन, पर्सन कॉन्स्टेबल हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। हे पद निवडून घेतल्यानंतर समोर एक घटक म्हणजे कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे, मुंबई, ठाणे सिटी, नागपूर, तर याच्यासाठी जिथे जागा असेल तिथे तुम्ही अर्ज करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला जो काही घटक आहे तो निवडून घ्यायचा आहे। घटक निवडून घेतल्यानंतर त्याच्यानंतर पुढील पृष्ठाच्या वरती क्लिक करायचं आहे।
तर मित्रांनो अशा प्रकारे आरक्षण तपशील दुसऱ्या स्टेप वरती आल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे का इथे महत्त्वाच्या येस किंवा नो अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तुम्हाला इथे तुम्ही बघत असाल की तुम्ही नक्षलग्रस्त सवलत पात्र आहात का येस किंवा नो त्याच्या अंशकालीन आहात का होय किंवा नाही माजी सैनिक आहात का येस किंवा नो अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसत असतील तर याच्यावरती ज्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र असाल त्या गोष्टीसाठी तुम्ही होय करू शकता अन्यथा नाही हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे माजी सैनिक वर किंवा अवलंबून असलेली तुमची म्हणजे तुम्ही माजी सैनिकाचे मुलगा मुलगी असाल तर पात्र यस किंवा नो करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आणि ज्या जात प्रवर्गातून अर्ज तुम्ही भरत आहात जर तुम्ही कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर तुमच्याकडे जातीचं सर्टिफिकेट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे तुमची जी काही कॅटेगरी आहे ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे तर जावक क्रमांक तो एक सिरियल नंबर मध्ये असतो वरती कास्ट सर्टिफिकेट वरती तो सिरियल नंबर वरती तो जो काही आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दिनांक कोणत्या तारखेला तुम्हाला तो सर्टिफिकेट मिळालेला आहे त्याच्यानंतर शिक्षण तुमचं 10वी झालेलं आहे 12वी जर झालेलं असेल तर उत्तीर्ण जो काही प्रमाणपत्र असतो तुमचा मार्कशीट बोर्डचा जो काही मार्कशीट असतो तो तुम्हाला त्याचा नंबर पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमची जन्मदिनांक ही टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे फिल करून घेतल्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे आपला दुसरा ऑप्शन आहे आरक्षण तपशील त्याच्यानंतर आता आपण संपर्क तपशील या तिसऱ्या ऑप्शन वरती जाणार आहोत तर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता आपण तिसऱ्या ऑप्शन वरती आलेलो आहोत बघा संपर्क तपशील मध्ये तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे संपर्कासाठीचा पत्ता जिल्हा तालुका गाव मुक्काम पोस्ट आणि पिनकोड अशा प्रकारची माहिती भरून घेतल्यानंतर तुम्ही जिथे आता राहता तो आणि करंट ऍड्रेस पण सेम असेल तर खाली स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे या जो एक छोटासा बॉक्स याच्यावरती क्लिक करायचा आहे म्हणजे तुमचा सेम ऍड्रेस होऊन जाईल त्याच्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे आता आपण जाणार आहोत इतर तपशील वरती तर आता इतर तपशील मध्ये काय करायचं आहे मित्रांनो धर्म कोणता आहे तुमचा तो निवडायचा आहे हिंदू धर्म आहे पोटजात काय आहे जात काय आहे त्याच्यानंतर तुम्ही निमशासकीय किंवा शासकीय सेना दलामध्ये सेवामध्ये आहात का नाही या ऑप्शन वरती क्लिक करायचे जर तुम्ही असाल तर यस ऑप्शन वरती क्लिक करू शकता अन्यथा नाही वरती क्लिक करायचंय तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का म्हणजे आदिवासी जर असाल आपण महाराष्ट्राचे आदिवासी आहोत त्याच्यामुळे होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला एक सर्टिफिकेट लागेल बघा महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र ज्याला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हटलं जातं त्या डोमिसाइल सर्टिफिकेटचा जो काही तुम्हाला जावक क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि दिनांक असेल त्याचा तो पण टाकून घ्यायचा आहे इथे जावक क्रमांकाचा दिनांक आणि इथे जावक क्रमांक आणि दिनांक आपण टाकून घेतो आहे आणि दिनांक टाकायचा आहे मित्रांनो कोणत्या दिनांकाला तुमच्या कोणत्या महिन्यामध्ये हा सर्टिफिकेट मिळालेला आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे ज्या समांतर आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग जर तुम्ही इथे खेळाडू हा ऑप्शन काही ऑप्शन ऑन नाहीये बघा काही म्हणजे हा ऑप्शन लागू नाहीये त्याच्यानंतर खाली यायचं आहे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जर असेल नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही जातीच्या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल हा द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे यस वरती क्लिक करायचं आहे आणि जो काही नॉन क्रिमिनल गटात तुम्ही मोडत आहात त्याचा पण जावक क्रमांक आणि दिनांक तुम्हाला अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आता इथे आपण जावक क्रमांक टाकून घेत आहोत आणि दिनांक टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर खाली एक ऑप्शन अजून आहे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का होय वरती क्लिक करायचं आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का होय या दोन्ही ऑप्शन वरती होय करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याकडे सी या प्रकारचे एनसीसी प्रमाणपत्र आहे का होय किंवा नाही नसेल तर नाही करायचं आहे आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन LMV चा परवाना आहे का म्हणजे लायसन आहे का होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का MSCIT सर्टिफिकेट आहे का असेल तर होय किंवा नाही करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील किंवा पाल्य आहात का यस किंवा नो करायचं आहे आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे जात धर्म हे निवडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे पोटजात अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे एक मिनिट मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे हलके मोटर वाहन अशा प्रकारचे ते काहीतरी प्रॉब्लेम येते की आपल्याकडे संगणक हाताळणी होय किंवा नाही याच्यावरती क्लिक करून व्यवस्थितपणे इथे निवडायचं आहे आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आता आपण पुढील पृष्ठावरती आलेलो बघा आता आपला कोणता
वैयक्तिक तपशील आपण भरून घेतलेला आहोत, आरक्षण तपशील भरून घेतलेला आहोत, संपर्क तपशील पण आपण फिल करून घेतलेला आहोत, इतर तपशील पण आपण फिल करून घेतलेला आहोत. आता शैक्षणिक तपशील जो काही शिक्षणाचा तपशील आहे बघा, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, अर्हता काय या व्यतिरिक्त संपूर्ण व्यवस्थितपणे तुम्हाला इथे माहिती इथे फिल करून घ्यायची आहेत. तर मित्रांनो, व्यवस्थितपणे तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित माहिती भरायची आहे. अर्हता SSC ते येईल ती भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मंडळ आणि विद्यापीठाचे नाव, ज्या विद्यापीठातून तुम्ही 12वी तुमची झालेली असेल ते निवडून घ्यायचं आहे. पुणे महाराष्ट्र निवडून घेऊ शकता. उत्तीर्ण पास आहात, निकालचे वर्ष कधी लागलेलं आहे, 2020 मध्ये लागलेले, प्राप्त गुण किती आहे आणि एकूण गुण किती आहे, अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितपणे या गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत शैक्षणिक तपशील मध्ये. आता खाली यायचे, जर तुम्ही पदवीधर असाल तर आहात का, होय किंवा नाही वरती क्लिक करू शकता, असेल तर यस किंवा नो करू शकता. त्याच्यानंतर आपण पदवीधर, पोस्ट पदवीधर आहात का, यस किंवा नो या ऑप्शन वरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर खाली तिसरा ऑप्शन आहे, पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ याच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. म्हणजे तिसऱ्या ऑप्शन मध्ये असं दिलेलं आहे मित्रांनो की कंत्राटी पद्धतीने तुम्ही या जॉब साठी पात्र असू शकता का. जर तुमच्या याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही कंत्राटी पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही निवडून, म्हणजे तुमची जी काही इच्छा पद्धती आहे ती इच्छा पद्धती असेल का, अशा प्रकारचं तिसरा ऑप्शन आहे, तर होय तुम्ही करू शकता. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळ्या प्रकारे आपण जे काही माहिती आहे ते व्यवस्थितपणे भरून घेतल्यानंतर खाली यायचं आहे. इथे एक छोटासा एक ऑप्शन आहे बघा, प्रतिज्ञापत्र, या बॉक्स वरती क्लिक करायचं, राईट टिक येईल. त्याच्यानंतर अर्ज पूर्वदर्श जतन किंवा अर्जाचे पूर्वदर्श याच्यावरती अगोदर आपल्याला क्लिक करायचं आहे. जी काय आपण आतापर्यंत माहिती भरलेली आहे ती व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आहे, कुठे काही प्रॉब्लेम यायला नको. व्यवस्थितपणे संपूर्ण चेक करायचं, आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे, नाव वगैरे बरोबर आहेत का, जन्मतारीख बरोबर आहे का, कोणत्या पदासाठी आपण अर्ज केलेला आहोत, ऍड्रेस बरोबर आहे का, अशा प्रकारे संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर बंद करावरती क्लिक करायचं, नंतर खाली जतन करा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपला संपूर्ण माहिती ही फिल झालेली आहे मित्रांनो. म्हणजे आपण टोटल आपला जो काही फॉर्म आहे, आपल्याला टोकन क्रमांक असे मिळेल आणि अशा प्रकारे आपला पूर्ण फॉर्म हा फिल झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण मागे येणार आहोत. आता आपल्याला आपला फोटो, सिग्नेचर अपलोड करायचा आणि फी भरायची आहे. आता तुम्ही ते बघत असाल, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. तर आता तुम्हाला काय करायचंय, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. त्याच्यासाठी छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, फोटो हा अपलोड करायचा आणि सिग्नेचर. तर इथे जो काही सिग्नेचर आणि फोटो आहे बघा, याच्यासाठी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायच्या वरती क्लिक करायचं आहे. इथे छायाचित्राची जी काही सूचना देण्यात आलेली आहे बघा, छायाचित्र हे JPG असलं पाहिजे आणि 5 KB ते 20 KB याच्यामध्ये फोटो असलं पाहिजे. छायाचित्राची रुंदी 160 पिक्सेल असावी आणि उंची 200 ते 212 पिक्सेल इतकी असावी असं सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला फोटो अपलोड करायला प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो, तर एक मी वेबसाईट तुम्हाला सांगतो की या वेबसाईट वरती येऊन तुम्ही रिसाइज इमेज म्हणजे तुमच्या फोटोला रिसाइज करू शकता. गुगल वरती यायचं आहे आणि रिसाइज अँड इमेज असं सर्च करायचं आहे. अशा प्रकारे सर्च करून घेतल्यानंतर एक फोटो सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, इमेज सिलेक्ट करायची आहे. इमेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता ही इमेज मी सिलेक्ट केलेला आहोत. तर इथे तुम्हाला खाली यायचं आहे, हा एक लॉक दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर प्रेझेंट आहे बघा, प्रेझेंट त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पिक्सल वरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आपल्याला फोटो किती लागणार आहे, विथ किती त्याची 160 आणि हाईट किती आहे 200. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही फोटो आहे तो रिसाइज करू शकता आणि रिसाइज करून तुम्ही तिथे अपलोड करू शकता. ही वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती येऊन तुम्ही सिग्नेचर आणि फोटो एकदम व्यवस्थितपणे रिसाइज करू शकता. तर अशा प्रकारे रिसाइज करून घेतल्यानंतर आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतलेला आहोत. तर आता आपली जी काही लास्ट स्टेप आहे ती तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही बघत असाल की पेमेंट स्टेटस वरती पे नाव वरती क्लिक करायचं आहे. पे नाव वरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा जो काही टोकन क्रमांक आहे तो दिसेल आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. तशा प्रकारे तुम्ही पुढे जावरती क्लिक कराल तर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, ऑनलाईन भरणावरती क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन वरती क्लिक करायचा आणि हा जो काही कॅप्चा देण्यात आलेला आहे बघा, हा कॅप्चा बरोबर इथे टाईप करायचा आहे. हा कॅप्चा टाईप करून घेतल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे. आपली जी काही पेमेंट आहे ते आपण पेमेंट करत आहोत. तर कॅप्चा आपला चुकला आहे, व्यवस्थितपणे हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे.
हा कॅप्चा बरोबर टाकायचा आहे मित्रांनो. आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सबमिट वरती क्लिक करून घेतल्यानंतर नेट बँकिंग वरती क्लिक करायचं आहे. नेट बँकिंग वरती क्लिक करून पुढे जो काही ऑप्शन आहे पे गो याच्यावरती क्लिक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करून तुम्ही इथे QR कोड किंवा UPI द्वारे तुमचं जो काही पेमेंट आहे ते तुम्ही करू शकता. इथे ऑप्शन तुमच्या समोर शो होणारच आहे. इथे बघा QR कोडच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पेमेंट करू शकता किंवा UPI ID च्या मदतीने तुम्ही सुद्धा जी काही तुमची पेमेंट आहे ती पेमेंट तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे. पेमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लगेच जी काही तुमची पावती आहे ती लगेच निघेल आणि जो काही तुमचा फॉर्म आहे तो लगेच सबमिट झालेला असेल. तुम्हाला लगेच मी ते पावती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो हे बघू शकता अशा प्रकारे पेमेंट झाल्यानंतर जी काही पेमेंट स्लिप आहे जी काही रिसिप्ट आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. ही रिसिप्ट आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो काही पोलीस भरतीचा फॉर्म आहे तो सबमिट झालेला तुम्हाला लगेच अशा प्रकारची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या जो काही हा पोलीस भरतीचा फॉर्म आहे तो भरू शकता. एकदम सोपी पद्धत आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तो फिल करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की घर बसल्या तुम्ही तुमचा फॉर्म हा ऑनलाईन भरू शकता आणि 15 तारखेपर्यंतच 15 तारखेच्या अगोदरच तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. नक्की आपला हा व्हिडिओ नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.